तर आता बारशेचा कार्यक्रम आटोपलाय. नाश्त्याची व्यवस्था इकडे मागे केलेली आहे झाली आणि त्यानंतर आपल्याला लगेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी पाहुणे मंडळींना अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये. अरे नारायण, हा दादा बोल ना. तू बैल घेऊन शेतावर जा आणि धानाला पाणी देऊन पडीची जागा आहे ना ते पडी जागोची माती टाकत राहा. मी आलोच तुझ्या मागे. ठीक आहे दादा. अगोदर मी बैल घेऊन जातो आणि झाड आपल्या शेतीला पाणी देऊन नंतर माती टाकण्याचे काम करतो. कारण ती पडीक जागा आपली लवकर उठली पाहिजे आणि तिथे पण चांगले भरपूर आपल्याला धान्य पिकवता आले पाहिजे ना. आपल्याला धानाची शेती 20 एकर आहे आणि पडी जागा जर उचित केला तर आपल्याला 50 एकर जमीन होईल. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला काहीच कमी होणार नाही. मग आपल्याला अडचण जाणार नाही. बिलकुल. अरे तू बैल घेऊन शेतावर जा. अरे तुझ्या लग्नाचे 30,000 रुपये द्यायचे आणि त्या सावकारचे 12,000 असे एकूण 41,000 रुपये कर्ज द्यायचे आहेत. ठीक आहे दादा. या वर्षी हे सर्व कर्ज फेड झालेच म्हणून समज. अरे म्हणूनच आपल्याला काम करावे लागेल. अरे दादा तू त्याची चिंता करू नकोस बघ. अरे हा तुझा धाकटा भाऊ असताना तुला कशाचीच चिंता करायची गरज नाही. अरे नारायण, अरे तू आहे म्हणून हा शक्य आहे. दादा हे जे काही ते व्यवहाराचे जे काही काम आहेत ना ते तू बघ आणि शेतीची कामं बिलकुल तू माझ्यावर सोडून दे. याची अजिबात चिंता करू नकोस बघ. बरं ठीक आहे, येतोय मी. तू शेतावर जा. मी तुझ्यासाठी यशोदेला डब्बा घेऊन पाठवतो. ठीक आहे ना. आता दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण शेतावर जाऊन अगोदर पहिल्यांदा चारा पाणी केले पाहिजे. त्याच्यानंतर शेतीला पाणी देण्याचे काम केले पाहिजे आणि त्याच्यानंतर माती टाकण्याचे काम केले पाहिजे. चला आता आपण बापूजीसाठी शिदोरी नेले पाहिजे. शिदोरीने आला खूप उशीर झाला. बापूजी तिकडे माझी वाट पाहत असेल.
सांगितल्याप्रमाणे आता बैलांना चारा पाणी झाला, शेतीला पण पाणी देऊन झाला. आता आपण माती टाकण्याचे कामही जवळपास आटोपलेच आहे. तरी तोपर्यंत आता वहिनी डब्बा घेऊन येणारच. बराच दुपारचा वेळ झालेला आहे. आपण थोडा इथे आता वहिनी तुमच्यासाठी मी डबा आणलाय, वहिनी जेवून घ्याल आता. पण का ग वहिनी, आज डबा आणायला एवढा उशीर का बरं गेली? काय करू मी, रवी बाळाची तब्येत बरी नाही ना, त्यांना शाळेत पाठवली आणि मी लगेच डब्बा घेऊन आली. आणि हा दादा कुठे गेला? मला तर म्हणत होता की तू अगोदर जा, मी तुझ्या मागेच येतो म्हणून. ते तालुक्याला गेले आहेत, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणत होते. बापूजी तुम्ही रागावलात का त्यांच्यावर? ते ग वहिनी, मी कशाला रागवणार? किती असलं तरी तो माझा मोठा भाऊ आहे. आणि मोठ्या भाऊ कुणी रागवते का? सहज मी म्हणालो की मला म्हणत होता की तू अगोदर जा, मी तुझ्या मागे येते म्हणून मी तुला म्हटलं की तो आला का नाही बरं. असं दे. आणि हे असं होतं तर मग कुणाच्याही जवळ निरोप पटवायला हवा होता ना, हो की नाही? नाहीतर मीच घराकडे आलो असतो जेवायला. तर मला वाटलं येते म्हणून मी कशाला वाट बघत बसलो असतो इथे. बापूजी किती समजदार आहात हो तुम्ही. बरं तुम्ही जेवण करा, मी शेत फिरून येते. ठीक आहे ना वहिनी, ठेव इथे ठेव डबा. मी तोपर्यंत जेवण करते आता. आणि तू शेत बघ कसा आपला हिरवगार झालाय. तर बापूजी आता एकदम धान बहरत आलेला आहे, मध्य अवस्थेत आहे. आपले शेत किती हिरवेगार दिसते. बघ ना. असं वाटते का ह्या शेतामधून घरी जावंच नाही, इथं दिवसभर काम करत राहावा. वहिनी, अगं वहिनी, हा तुझा लाडका धीर असताना तुला काम करायची काय गरज आहे? आहे की नाही? तू आता एक काम कर, तुझं शेत वगैरे फिरून झालं असेल काम, तू आता घराकडे निघ. कारण तुम्हाला उशीर होईल. तू असंच मानलेस ना आपल्या रवी बाळाची तब्येत चांगली नाही म्हणून. ठीक आहे? अरे हो, रवी मधल्या सुट्टीत घरी येईल. आई घरी न असल्यामुळे दिंगाण्या करेल. मग काय? बरं बापूजी तुम्ही पोटभर जेवण घेऊया. हो या. तू माझी चिंता करूच नकोस. तू अगोदर घरात जा. बघू. चल चल चल, तू जा, तू घरी जा. मी जेवतो तुझा. तू आपलं काम कर. आता आपण जेवण करण्याचा कार्यक्रम करून टाकूया. हातपाय धुवून आणि नंतर मग थोड्या वेळाने आराम करायचा शेतावरच आणि मग घरी जायचं. चला.